जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लास चालूचा। मागील व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न कव्हर केले होते। त्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट म्हणून या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न पाहणार आहोत। ओके, चला तर वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 51, ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणी जिंकला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका। दक्षिण आफ्रिकेने ICC महिला T20 विश्वचषक 2023 जिंकला। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 52, 18वी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7। 18वी लोकसभा निवडणूक ही देशात 7 टप्प्यात, तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात घेण्यात आली होती। ओके, भारतीय निवडणूक आयोगाबद्दल थोडक्यात पाहू। 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली, म्हणूनच 25 जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो। ओके, निवडणूक आयोगाशी 324 कलम ही संबंधित आहे। 324 अन्वये निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते। ओके, सध्याचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत। यांच्यासह 2 सह आयुक्त आहेत, ज्यांचं नाव ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू आहे। ओके, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची जी स्थापना झालेली आहे ती 26 एप्रिल 1994 मध्ये झाली। सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत एस चोकलिंगम। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 53, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे DY चंद्रचूड। DY चंद्रचूड हे सध्याचे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत। तसेच 49वे हे ललित, 48वे हे रमन आणि 47वे बोबडे हे सरन्यायाधीश होते। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 54, हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्माईल हनिया। इस्माईल हनिया हा हमासचा नेता आणि त्यांच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष होता। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 55, कोणत्या खेळाडूला IPL 2024 मध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिचेल स्टार्क। मिचेल स्टार्क या खेळाडूला IPL 2024 मध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 56, महुआ मोइत्राला कॅश फॉर कॅरी आरोपामुळे मागील लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती। त्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तृणमूल काँग्रेस। महुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 57, वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केला? ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे RBI। RBI या संस्थेने वित्तीय समावेशक सूचकांक विकसित आणि प्रकाशित केला। RBI बद्दल जर विचार केला तर अधिनियम 134 नुसार 1 एप्रिल 1935 मध्ये RBI ची स्थापना करण्यात आली। तेव्हा RBI चे मुख्यालय कलकत्ता
इथे होते, परंतु 1937 पासून आरबीआयचे मुख्यालय मुंबई येथे स्थानांतरित करण्यात आले. आरबीआय बद्दल विचार केला तर आरबीआयचे 25वे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहे, ज्यांना 2024 मध्ये यूएस स्थित ग्लोबल फायनान्स मासिकेने सलग दुसऱ्या वेळेस जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले आहे. त्यांना A+ रेटिंग मिळाली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आरबीआय. प्रश्न क्रमांक 58. इस्रो चे कोणते अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे? बघा, इस्रोचे कोणते अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आदित्य L1. आदित्य L1 हे इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे. आदित्य L1 बद्दल विचार केला मित्रांनो, तर याचा लॉन्च व्हेकल आहे PSLV C-57. तसेच याला 2 सप्टेंबर 2023 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59. 21 मार्च 2024 रोजी प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित केली गेली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्रसेल्स, बेल्जियम. ब्रसेल्स, बेल्जियम मध्ये 21 मार्च 2024 ची शिखर परिषद आयोजित केली होती. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 60. विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात कोणत्या विषयावर गठीत केली जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात विशाखा समिती ही गठीत केली जाते. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. भारतीय दंड अर्थात इंडियन पिनल कोड च्या जागी कोणता नवीन कायदा आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे BNS, भारतीय न्याय संहिता. BNS, भारतीय न्याय संहिता हे सर्व कायदे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62. चॅट जीटीपी हे काय आहे? हे सर्व प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीमध्ये 2024 मध्ये विचारण्यात आलेले आहे. ओके, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओपन एआयचा चॅटबॉट. चॅट जीटीपी हे ओपन एआयचा चॅटबॉट आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 63. 2023 सालचा अर्जुन पुरस्कार कोणत्या पॅरा तिरंदाजाला मिळाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शीतल देवी. शीतल देवी या पॅरा तिरंदाजाला 2023 चा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64. सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय. बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय या मंत्रालयाने सागर सेतू पोर्टल सुरू केले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. नुकतेच संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत आलेले उग्रम हे काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायफल. संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत आलेले उग्रम हे एक रायफल आहे. उग्रम रायफलची रेंज म्हणजे मारक क्षमता ही 500 मीटर पर्यंत आहे.
500 मीटर पर्यंत ही रायफल मारा करू शकते. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अजय बांगा. अजय बांगा हे जागतिक बँक समूहाचे 14वे अध्यक्ष आहेत. 1944 मध्ये जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. जागतिक बँकेला IBRD म्हणून ओळखले जाते. IBRD म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असे होते. ओके, जागतिक बँकेचे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC येथे आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. नासाच्या इंजेन्युइटी अलीकडील बातम्यात आला होता ते काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मार्सवरील रोबोटिक्स चॉपर. अलीकडील बातम्यात आलेला नासाचा इंजेन्युइटी हा मार्सवरील रोबोटिक्स चॉपर आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68. जागतिक ट्री सिटी पुरस्कार 2023 कोणत्या शहराला मिळाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या शहराला जागतिक ट्री सिटी पुरस्कार 2023 मिळाला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 69. सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेत कोणत्या गावाची निवड झाली आहे? सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेत कोणत्या गावाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाटगाव कोल्हापूर. पाटगाव कोल्हापूर या गावाची सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज म्हणून निवड झाली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे उभारण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रांजणगाव पुणे. रांजणगाव पुणे येथे महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यात येणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 71. वर्ष 2023 चा गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणत्या भारतीय गाण्याला मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाटू नाटू. नाटू नाटू या गाण्याला 2023 चा गोल्डन ग्लोब पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मूवी आहे मित्रांनो RRR. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. नाटू नाटू हे गाणे RRR या चित्रपटातील असून या गाण्याचे गायक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कालाभैरव आणि राहुल सिप्लीगंज हे नाटू नाटू या गाण्याचे गायक आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 73. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 200. 200वी जयंती 2023 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांची साजरी करण्यात आली. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74. स्वच्छमुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांची स्माईल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक
75 कोणते चक्रीवादळ मे 2024 मध्ये बांगलादेश व पूर्व भारतात धडकले व नुकसान केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रेमाल. रेमाल हे चक्रीवादळ 2024च्या सुरुवातीला उत्तर भारतात, पूर्व भारतात आणि बांगलादेशमध्ये धडकले आणि नुकसान केले. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 76. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या पुलाची लांबी किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 21.8. अटल बिहारी वाजपेयी यालाच अटल सेतू म्हणतात. अटल सेतूलाच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हटले जाते. हा पूल 6 पदरी आहे. 16.5 किमी समुद्रावर आणि 5.5 किमी जमिनीवर बनलेला हा पूल आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडण्याचे काम हा पूल करतो. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 77. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर. मिहान हा प्रकल्प नागपूर येथे आकारात येत आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमधील कोणत्या संग्रहालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय. बघा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत सामंजस्य करार केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 79. पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कुठे मंजूर केला गेला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड या देशामध्ये धूम्रपान प्रतिबंधित कायदा मंजूर करण्यात आला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 80. सर्व महानगरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळ या राज्याने रोबोटिक तंत्रज्ञान वापरून महानगरातील सर्व गटारे स्वच्छ केली आहेत. तसेच देशातील पहिले डिजिटल न्यायालय हे केरळमध्ये स्थापन करण्यात आले आहे आणि देशातील पहिली AI रोबोट शिक्षिका इरिस ही पण केरळ या राज्याची आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 81. भारतीय हवाई दलाने गगनशक्ती 2024 हा युद्ध सराव कुठे केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोखरण. भारतीय हवाई दलाने गगनशक्ती हा युद्ध सराव पोखरण राजस्थान या ठिकाणी केला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 82. अंगारा A5 हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रशिया. रशिया या देशाने अंगारा A5 हे अवकाश रॉकेट विकसित केले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना आणली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
डायल 112. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून डायल 112 ही योजना आणली. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84. संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS ने मूळ कोणत्या कायद्याला रिप्लेस केलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. या कायद्याला BNSS ने रिप्लेस केलेले आहे आणि हे कायदे 1 जुलै 2024 रोजी लागू करण्यात आले. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 85. भारतीय लष्करातील चिनूक हे काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हेलिकॉप्टर. चिनूक हे हेलिकॉप्टर आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 86. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिसा या राज्याच्या आहेत. भारताच्या त्या 15व्या राष्ट्रपती आहेत. तसेच राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या झारखंड या राज्याच्या राज्यपाल होत्या. भारताची प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती, प्रथम राष्ट्रपती महिलेचा विचार जर केला तर त्या आहेत प्रतिभा देवीसिंग पाटील. ओके, चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87. सन 2023 चा 18वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अशोक सराफ. अशोक सराफ यांना 2023 चा 18वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल जर विचार केला मित्रांनो तर 16वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 चा हा आशा भोसले यांना मिळाला आणि 17वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 चा हा अप्पासाहेब धर्म अधिकारी यांना मिळाला आणि 18वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा अशोक सराफ यांना मिळाला आणि 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा प्रदीप महाजन यांना मिळाला. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 88. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जळगाव. जळगावच्या अमरनेळे येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्याचे अध्यक्ष रवींद्र शोभने हे होते. मराठी साहित्य संमेलनाचा जर विचार केला मित्रांनो तर 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वर्धा इथे पार पडले आणि याचे अध्यक्ष च. प. गावकर हे होते. तसेच 97वे जळगावच्या अमरनेर येथे पार पडले. त्याचे अध्यक्ष रवींद्र शोभने हे होते आणि 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली इथे होणार आहे. तब्बल 70 वर्षांनी हे दिल्लीमध्ये आयोजित केले गेले आहे. याआधी दिल्लीत 1954 मध्ये आयोजित केले होते, ज्याचे अध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी हे होते आणि उद्घाटन पंडित नेहरू यांनी केले होते. ओके, आता प्रथम मराठी साहित्य अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जर विचार केला मित्रांनो तर प्रथम हे
1978 मध्ये पुणे येथे पार पडले होते, ज्याचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे हे होते. ओके, चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जळगाव. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 89. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रवीण तरडे. धर्मवीर या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे हे आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. राज्य महिला आयोगाची स्थापना ही 1993 मध्ये झाली. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91. 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकूण किती पदक मिळाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6. 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला एकूण 6 पदक मिळाले आहे. 1 रौप्य आणि 5 ब्रॉन्झ. ओके, आणि आपली जी रँक आहे ती 71वी आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 92. 2024 चा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 2024 मध्ये भारतरत्न एकूण 5 व्यक्तींना देण्यात आला. लालकृष्ण अडवाणी, PV नरसिम्हा राव, MS स्वामीनाथन, कर्पूरी ठाकूर आणि चौधरी चरण सिंग. ओके, या 5 लोकांना 2024 चा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 93. नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा 2024 ची थीम काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी अ रोड सेफ्टी हिरो. ही 2024 ची नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाड्याची थीम आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 94. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे PK मिश्रा. PK मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 95. विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टेनिस. विम्बल्डन ही स्पर्धा टेनिस या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. 2024 ची विम्बल्डन ही स्पर्धा कार्लोस अल्काराज याने जिंकली आणि 2023 ची पण विम्बल्डन स्पर्धा ही कार्लोस अल्काराज याने जिंकली. कार्लोस अल्काराज हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 96. हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऋषी सुनक. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते, परंतु आता ब्रिटनचे पंतप्रधान हे कीर स्टारमर हे आहेत. ओके,
चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 97. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरविलेल्या मुला मुलींचा शोध घेणे. याच्याशी ऑपरेशन मुस्कान हे संबंधित आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 98. अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टीपल चेस. अविनाश साबळे हा खेळाडू स्टीपल चेस या खेळाशी संबंधित आहे. अविनाश साबळे हा मांडवा या गावचा असून बीड जिल्ह्याचा आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 99. मनू भाकर या भारतीय खेळाडूने महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या प्रकारात कांस्य पदक पटकाविले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10 मीटर एअर पिस्तूल. 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारात मनू भाकर या भारतीय खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक मिळवले आहे. ओके, चला तर आपला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 100, जे की आपला आजच्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न आहे. चराई देव मोईदम हे युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ भारतात कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम. चराई देव मोईदम हे 43वे जागतिक वारसा स्थळ आसाम मध्ये आहे. तसेच 42वे जागतिक वारसा स्थळ होयसाळ मंदिर जे कर्नाटक मध्ये आहे. तसेच 41वे जागतिक वारसा स्थळ जे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल मध्ये आहे. ओके, चला तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.